पालन पोषण आयडिया व्हिडिओ जन्म ते 3 वर्ष मुलांच्या मातांसाठी। आजच्या मीटिंगमध्ये सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे। चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा। आजच्या मीटिंगची सुरुवात एका सुंदर गाण्याने करूया। गाणे गाऊन होईपर्यंत हा व्हिडिओ इथेच पॉज करूया। मागील आठवड्याच्या मीटिंगची सुरुवात आपण एका सुंदर गाण्याने व एका मजेदार खेळाने केली होती। दाखविलेल्या खेळांतून मूल आपल्या आजूबाजूच्या जगासोबत स्वतःला समजून घेण्यास कसे शिकते हे पाहिले। सोबतच बांगड्या आणि गम वापरून तुम्ही सुंदर फोटो फ्रेम कशी बनवू शकता याबद्दल माहिती जाणून घेतली। या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची क्रियाकृती करूया, जिचे नाव आहे मिळून काही करूया। 2 ते 3 माता एका लाईन मध्ये उभ्या राहतील। प्रत्येक मातेसमोर ठराविक अंतरावर बादली ठेवा। मातांचे डोळे बांधा व हातात काठी द्या। लीडर मातेने 1 2 3 म्हटल्यावर माता समोर ठेवलेल्या बादलीचा अंदाज घेऊन त्यावर काठी मारतील। जी माता सर्वात आधी अचूक काठी मारेल ती विजेता असेल। या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आशा आहे या क्रियाकृतींचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल। चला आता पुढील क्रियाकृती करूया, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। उन्हाळ्यात पाणी थंड ठेवण्यासाठी आपण मातीचे माठ किंवा मडके वापरतो। जर माठ किंवा मडक्याला आपण सजवले तर त्यातून पाणी पिण्याची मजा काही औरच असेल। चला व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया। या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो? सर्व माता आळीपाळीने सांगतील। या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढील क्रियाकृती करूया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा। चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा। दाखविलेले खेळ पाहून समजून घ्या। दाखविलेल्या क्रियाकृतीतून मूल टप्प्याटप्प्याने बोलण्याची सुरुवात करते। या वयात मूल वेगवेगळ्या आवाजांची नक्कल करणे सुरू करते, जसे माम्मा, पाप्पा, दादा इत्यादी। या वयात मूल आवाज काढून आपली प्रतिक्रिया देते, जसे
आनंद आणि नाराजी व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या आवाजांचा वापर करते. आई मुलाला घरातील कोणतीही वस्तू दाखवून मुलाला ती वस्तू कुठे ठेवली आहे असे विचारल्यावर मूल त्याचे योग्य उत्तर देईल. आई मुलाशी गप्पा मारताना त्याला कोण, काय आणि कुठे इत्यादी प्रश्न विचारेल. मूल त्याचे योग्य उत्तर देईल. या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया. पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत हे खेळ आपल्या मुलांसोबत काही वेळ काढून अवश्य करा. आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत. अशीच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या.